डॉक्टर श्रीकांत एकनाथरावजी शिंदे साहेबांचा सन्मान या ठिकाणी होत आहे। त्यांच्या सोबत हिंगोली लोकसभेचे सन्माननीय खासदार नागेश पाटील आष्टीकर साहेब, शिवसेनेचे महाराष्ट्र समन्वयक माजी खासदार सन्माननीय आनंदजी परांजपे साहेब, येथे संसदरत्न खासदार सन्माननीय श्रीकांतजी शिंदे साहेबांचा थोडं समोरून सरका सर थोडं मागे सरका मागे त्याचबरोबर आयोजकांच्या वतीने हिंगोली लोकसभेचे सन्माननीय नेते आनंदरावजी जाधव साहेब यांचा सन्मान या ठिकाणी झालेला आहे। सगळ्यांना विनंती करतो की पूर्ण संबंध महाराष्ट्रामध्ये जे काही काम केलं साहेबांनी, 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद होते साहेबांकडे, 550हून अधिक शासन निर्णय काढला, त्याच्यामध्ये एक शासन निर्णय होता लाडकी बहीण माता भगिनी आपल्या महिला बचत गटाच्या माध्यमातून जे काही आपल्या हात कामगार किंवा जे काही प्रोडक्शन आहे ते आपल्या संबंध भारत देशामध्ये त्याची मागणी झाली साहेब पाहिजे साहेब, म्हणून एवढी कळकळीची विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवितो। जय हिंद, जय महाराष्ट्र। वाऱ्याचा वेग ओळखू येतो, कारण जो तो इथे अट्टल आहे। अहो, सत्तेचे गजर किती असू द्या, एकनाथ शिंदे साहेबच शिवसैनिकांचे विठ्ठल आहे। एकनाथ शिंदे साहेबच शिवसैनिकांचे विठ्ठल आहे। गेल्या अनेक दशकांपासून जे नेतृत्व कमरेवरती हात देऊन इथल्या शिवसैनिकांचे प्रश्न सोडवते ते सन्माननीय एकनाथ हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती धर्मरक्षक संभाजी महाराज, संत सेवा चरणी नतमस्तक होतो। छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अहिल्याबाई होळकर, संत सेवालाल महाराज, रामराव बापू, माननीय बाळासाहेब ठाकरे, सर्व थोर संत महंतांच्या चरणी नतमस्तक होतो। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं, वसंतरावजी नाईक साहेब यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज इथं कार्यकर्त्याचा मेळावा आणि आरोग्य शिबिर असं समतोल महाराज, भाऊसाहेब चौधरीजी, आनंदरावजी जाधव साहेब, आमचे ज्येष्ठ बंधू बाबूरावजी कदम, माजी खासदार परांजपे साहेब, जिल्हा प्रमुख विवेकजी देशमुख साहेब, विनयजी गिरडे मुंडे साहेब, पालाजी मुरकुटे, विशाजी जाधव साहेब, बडुरे साहेब, अर्पणाताई, मिलनताई, स्टेजवर उपस्थित असलेली सर्व ज्येष्ठ वडीलधारी मंडळी, या परिसरातून सर्व जिल्ह्यातून उपस्थित असलेले जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, शाखा प्रमुख, तालुका प्रमुख, गणप्रमुख, गटप्रमुख, सर्व कार्यकर्ते, माता भगिनी आणि बांधवांनो, खरं तर आज आम्ही सगळेजण काल मुंबईलाच होतो, पण मतदारसंघामध्ये कार्यक्रम असल्यामुळे मी मग रात्रभर प्रवास करून आलो। 5-6 दिवसाखालीच आपल्याला सगळ्याला माहिती आहे की मी शिंदे साहेबांच्या सोबत आम्ही सर्व 5-6 जण खासदार सर्व आम्ही त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवू आणि एक कार्यकर्ता, एका कार्यकर्त्यासारखा ट्रीटमेंट देणारा माणूस, खांद्याला खांदा लावून काम करणारा, ज्याला नेता म्हणायची गरज नाही, कार्यकर्ता म्हणून, दादा म्हणून काम करणारा माणूस म्हणजे एकनाथभाई शिंदे आहे। आणि त्याचबरोबर आमच्यासोबत खांद्याला खांदा लावून डॉक्टर साहेब तिथं आम्हाला संसदेमध्ये सातत्यानं सोबत असतात। मग सत्तेत होतो तरी, अगोदर विरोधी पक्षात होतो तरी पण कधी वाटलंच नाही की आम्ही कोणतं काही एकोणएकाच्या कधी विरोधात आहेत म्हणून। त्यामुळं आज काल आम्ही सर्वजणांनी मिळून निर्णय घेतला, कारण काय की तुम्हालाही माहिती आहे सगळ्याला, माझं ठीक आहे, पण इतर गोरगरीब जनतेचे कामं कोणत्याच ऑफिसमध्ये होत नव्हते, निधी आपल्याला मिळत नव्हता। मग असं आता जसं आता विषयाने सांगितलं, आता विषयानं खूप सविस्तर सांगितलं की आपल्या इकडला जो भाग आहे, आदिवासी भाग आहे, बंजारा भाग आहे, खेड्या वस्तू पण मारणारे खाणारे माणसं, मग अशा वेळेस कोण आपल्या पाठीशी उभा आहे आणि सत्तेमध्ये जाऊन आपल्याला कसं
त्या सत्तेचे फळ घेता येतील, कसा विकास करता येईल आणि या गोष्टी सर्व गोष्टी विचारात घेऊन मी हा निर्णय घेतला. बांधवांनो, ते 5-6 दिवस अजून जातील. त्या 5-6 दिवसाच्या नंतर प्रत्येक गावामध्ये येण्याचा माझा मानस आहे आणि प्रत्येक गावातल्या शेवटच्या घटकापर्यंत मी यांना कसा आपल्या सर्वसामान्य माणसाची कामं होतील आणि त्यांना न्याय मिळेल, निधी मिळेल याची खात्री नक्की करेल. बांधवांनो, मी अधिकचा वेळ घेणार नाही, आपल्याकडे येणारच आहे. 7-10 दिवसाच्या नंतर मी आपला पूर्ण किनवट आणि माहूर तालुका पिंजून काढणार आहे. बऱ्याच जणांनी आता काही प्रयत्न केला, तो कुठं काहीतरी असं झेंडे दाखवणं किंवा काही करणं. मलाही माहित आहे ते किती पाणी खातं, कोण कोण कसं आहे काय नाही, ते सगळेच नसा माहित आहेत मला पण. आणि 8-10 दिवसाच्या नंतर प्रत्येक गावात येणार आहे. मग असेल हिंमत यावं त्यांना, आम्ही बी यावं, हे बी यावं, पाहत राहू काय काय होतं काय काय नाही. पण सर्वसामान्याच्या विकासासाठी हे पाऊल उचललेलं आहे. आता मग त्याच्यात काय माघार बिगार घेण्यासारखा गडी नाही. आणि असं काही एकदा बोललं तर बोललो, झालं तर झालं, जे होईल ते होईल, मग पुढचं पुढे, त्याचा काही विषय नाही. मी 7-8 दिवसामध्ये सगळ्या प्रत्येक गावामध्ये फिरण्याचा प्रयत्न करेल. बांधवांनो, आपल्या आणि डॉक्टर श्रीकांत साहेबांच्या मनात जास्त बोलणं आज उचित होणार नाही. त्यामुळे आपलं सगळेजण त्यांना ऐकायला आलेत आणि साहेबांना सुद्धा इथला कार्यक्रम करून, एक हदगावचा कार्यक्रम करून अजून मेंगलोरला जायचं आहे. आपल्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन साहेबांनी आपल्या किनवट माहूरचा दौरा आपल्या सगळ्यांच्या आग्रस्तव केला, त्याबद्दल मी मनापासून आपल्या सगळ्यांच्या मार्फत साहेबांचे धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.